and you are welcome to my YouTube channel K2 English Grammar. Today we are going to learn the next chapter, that is figure of speech. Already we have started this chapter and let us see today hyperbole. What is the hyperbole? In short, I will tell you first. Hyperbole means that is the exaggeration of something. If the thing is small, we make it very big, very vast. If it is very simple, we make it very special. Then that is called hyperbole. आता hyperbole म्हणजे नेमकं काय असते? अतिशयोक्ती अलंकार. अतिशयोक्ती पूर्ण जे अधिक फुगून सांगितलेलं असते त्याला आपण म्हणतो अतिशयोक्ती अलंकार. म्हणून when statement is overstated, जेव्हा त्याला overstated केलेलं असते, अधिक त्याला फुगून सांगितलेलं असते, or exaggerated, त्याची अतिशयोक्ती केलेली असते for effect. याचं कारण आहे की इफेक्ट आहे. आणि काव्यामध्ये अशा पद्धतीने अनेक वेळेला एक्झॅगरेशन केल्या जाते, कारण तसं एक्झॅगरेशन करून त्या व्यक्तीचं मोठेपण आपल्याला सांगायचं असते. म्हणून जे आपण ज्या काही गोष्टी वाचतो त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रस, वेगवेगळ्या प्रकारचे भाषेचे अलंकार वापरून त्या ठिकाणी असतात आणि काही लोकांना हे अलंकार आहेत, हे रस आहेत असं न कळता ॲक्च्युअली हे खरंच असं असते की काय असा विचार करतात. त्यांना मात्र त्याच्यामध्ये आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. अँड द फिगर ऑफ स्पीच इज हायपरबोली. त्याला आपण म्हणतो हायपरबोली. या अलंकारात एखादी कल्पना, विचार किंवा घटना अतिशयोक्तीपूर्ण फुगवून सांगितलेली असते. जेवढी मोठी ती घटना नाही तेवढी मोठी करून सांगणे, जेवढं त्याचं महत्त्व नाही तेवढं त्याचं महत्त्व करून सांगणे, असं सांगणे म्हणजेच त्याला म्हणतो आपण हायपरबोली. दॅट इज कॉल्ड एक्झॅगरेशन. फॉर एक्झाम्पल, लेट अस सी नाउ. ही रोड फास्टर दॅन द विंड. पहा, ही रोड, रोड म्हणजे राईड, रोड, रिडन, स्वार होणे, घोड्यावर वगैरे कशावर तरी स्वार होणे. ही रोड फास्टर दॅन द विंड. आणि आता त्याच्या जी सवार होण्याची जी कल्पना आहे ती वाऱ्यापेक्षा अधिक वेगात. आता वाऱ्याचा वेग तुम्हाला माहित आहे, कधी कधी वारे हे 200 ते 250 किलोमीटर म्हणजे दर तासाला 200 ते 250 किलोमीटर वेगाने वाहू शकतात. त्या वेगाने काही कोणाला कोणत्या घोड्यावर गाढवावर बसून जाणं शक्य आहे का स्वार होणं? नाही. परंतु ही रोड फास्टर दॅन द विंड, आणि तो वाऱ्यापेक्षाही वेगाने स्वार झाला. असं एखाद्या इतिहासामध्ये एखाद्या नेत्याचं, एखाद्या त्या ठिकाणच्या मोठ्या हिरोचं वर्णन करताना आपण अशा पद्धतीच्या घटना सांगतो. त्या ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार असतो. हिअर द रायडिंग इज सेड टू बी फास्टर दॅन द विंड अँड सो दिस इज एक्झाम्पल ऑर दिस इज ओव्हरस्टेटेड स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे आणि हे ओव्हरस्टेटेड आहे. याला फुगवून सांगितलंय, अतिशयोक्ती केलेला आहे, म्हणून याला हायपरबोली म्हणजेच अतिशयोक्ती अलंकार म्हणतात. सेकंड पहा. देर मस्ट हॅव बीन 100 violins. 100 violins in the orchestra. Is it possible? In a single orchestra, how many violins can be there? एका ऑर्केस्ट्रामध्ये किती व्हायोलिन्स असू शकतात वाजवण्यासाठी? आता असतील काहीतरी 2-4 असतील, 5-6 असतील, 10 असतील, परंतु अतिशयोक्ती करून त्यांनी काय म्हणलं? देर मस्ट हॅव बीन 100 violins. 100 तरी व्हायोलिन तिथं असलेच पाहिजेत ऑर्केस्ट्रामध्ये एकाच प्रकारचे. फक्त व्हायोलिनच जर 100 असतील मग बाकीचे किती किती असतील, त्याला स्टेज किती? म्हणजे हे सर्व अतिशयोक्ती आहे, हे फुगवून सांगितलं आहे. दिस इज नॉट द रियालिटी. This is not the actual thing, but it is overstated. So this is an example of hyperbole. Next, the blood ran down to his toes. Ran down to his toes. Now, this is example from a poem. एक म्हातारा जोडपं होता आणि तो नेहमी बोस्टिंग करायचा. त्या कवितेमध्ये पूर्ण अशा पद्धतीने हायपरबोलीच आहे. तो नेहमी म्हणायचा, पत्नी जे 3 दिवसात काम करते ते मी एका दिवसात करतो. आणि म्हणून तो एक दिवस घरी राहिला आणि जिथे गेला तिथं त्याची फजिती होत होती. आणि टीडी नावाची जे गाय होती, जे काऊ होती, तिने एक लात दिली. शी गेव सच अ ब्लो अँड ही ब्रोक हिज नोज. आणि असं काही लात मारले की त्याचं नाक फुटलं. आणि तेव्हाच हे वाक्य आहे, त्यावेळेला रक्त निघालं. आणि त्याचे अतिशयोक्तीपूर्ण वर्णन करताना द ब्लड रॅन डाऊन टू हिज टो, म्हणजे नाकापासून रक्त एवढं वाहायला लागलं की अगदी भडभडा आणि ते अगदी पायाच्या बोटापर्यंत, म्हणजे असा रक्त
पूर्णपणे खाली गेलं, म्हणजेच अतिशयोक्ती केलेलं आहे. एखादा लाद बसला आणि एवढं मोठं तो काही शस्त्राचा आघात नाही, तरी परंतु अतिशयोक्ती करून एक गायीने लाद दिलं आणि रक्त अगदी वरून खालीपर्यंत गेलं, असं अतिशयोक्ती केलेलं आहे, म्हणून याला हायपरबली म्हणतात. हेअर इज द स्मेल ऑफ अ ब्लड स्टिल. आणि आता पुन्हा अशीच एक घटना आहे आणि त्या घटनेचं वर्णन करताना पहा, स्मेल ऑफ द ब्लड स्टिल. त्या रक्ताचा स्मेल जो आहे, ब्लडचा स्मेल जो आहे, अद्याप आहे. इट इज स्टिल. ऑल द परफ्यूम्स ऑफ अरेबिया विल नॉट स्वीटन धिस लिटल हँड. अँड द रायटर ऑर द पोएट सेज, रायटर किंवा पोएट काय म्हणतो, हा कवी म्हणताना म्हणतो की हाताला वास येतो रक्ताचा, कारण त्या हाताने कोणाचा तरी खून केलेला आहे आणि खून केल्यामुळे त्या हाताचा वास येतो. हेअर इज द स्मेल ऑफ अ ब्लड. या हाताला रक्ताचा वास अद्याप आहे स्टिल. ऑल द परफ्यूम्स ऑफ अरेबिया. आता अरेबियन सी जे आहे, अरबी समुद्र जो आहे, अरबी समुद्र जर पूर्ण समजा परफ्यूम झाला, पूर्ण ते परफ्यूम आहे, अत्तर आहे, आणि असं जर झालं, विल नॉट स्वीटन धिस लिटल हँड. हा छोटासा हात, त्या समुद्राच्या तुलनेत हात किती छोटा आहे पहा, तेवढा समुद्रा एवढं जरी परफ्यूम आणला आणि त्या हातावर टाकले किंवा हात त्या समुद्रात फिरवला तरीही तो वास जाणार नाही, एवढा तो वास आहे. म्हणजे किती अतिशयोक्ती अलंकार केलेला आहे. तेवढं काही परफ्यूम लागते का? लागत नाही, परंतु अतिशयोक्तीपूर्ण बोलणं आहे आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा दिस इज overstated and this is exaggeration. And so let us see the next example. The river of blood, the river of blood flooded in the battlefield. Battlefield हे रणभूमी आहे, युद्धभूमी आहे, आणि युद्धभूमीमध्ये आपण पुराणामध्ये वगैरे नेहमीच वाचतो, रक्ताचा सडा झाला नाही, रक्ताच्या नद्या रक्ताचे पाट वाहायला लागले आणि त्याच्यामध्ये जे काही शरीर तुटून पडले ते वाहून जायला लागले. हे अतिशयोक्ती आहे पूर्णपणे. इट इज नॉट द ॲक्च्युअल थिंग, दॅट इज नॉट द फॅक्ट. म्हणून द रिव्हर ऑफ द ब्लड म्हणजे रक्तांची नदी या ठिकाणी आहे. फ्लडेड, त्याला महापूर आला. नुसती नदीच नाही, त्या नदीला महापूर आला, रक्ताची नदी वाहायला लागली, त्याला महापूर आला. इन द बॅटलफील्ड, कुठं? जे रणधुमाळी झाले, जे युद्धभूमी आहे, त्या युद्धभूमीवर इतकं रक्त निघायला लागलं, इतकं रक्त, कारण एकमेकाच्या मुंड्या कापल्या की त्याला नदी झाली आणि त्या नदीला महापूर आला. आणि असं वर्णन करताना अतिशयोक्तीपूर्ण सर्व वाक्य वापरलाय. सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ एक्झॅगरेशन ऑर हायपरबली. लेट अस सी. नो वन in the world was WRLD. No one in the world was a better friend than he. Again, no one in the world was a better friend than he. आता हे सुद्धा अतिशयोक्ती अलंकार आहे. इथं काय म्हणते? नो वन इन द वर्ल्ड, जगात कोणीही नव्हतं, वॉज अ बेटर फ्रेंड दॅन ही, त्याच्यापेक्षा अधिक चांगला मित्र पूर्ण दुनियात नव्हता. असं कसं होईल? संपूर्ण दुनियात तोच कसा काय चांगला असू शकतो? बट दिस इज ओव्हर स्टेटमेंट. हे थोडंसं एक्झॅगरेशन आहे, अतिशयोक्तीपूर्ण केलेलं आहे, आणि म्हणून याला आपण म्हणतो हायपरबली किंवा एक्झॅगरेशन. वेन भीमा रोड, जेव्हा भीम, महाभारतातील भीम शक्तिशाली म्हणून त्याला हनुमान पुत्र सुद्धा म्हणत होते. पवनपुत्र नव्हता, पण तो हनुमानाचा पुत्र नव्हता, परंतु त्याच्यासारखा शक्तिशाली असल्यामुळे त्याला म्हणायचे हा छोटा हनुमान, ज्युनियर हनुमान. अँड वेन भीमा रोड, जेव्हा त्याने गर्जना केला तेव्हा काय? द स्काय क्रॅक्ड, आकाश फाटलं. असं होईल का? आकाशाला कितीही भीमासारखे गर्जना करायला लागले, आकाशाला काही फरक पडणार आहे? नाही. परंतु अतिशयोक्ती अशी केली, भीमाची आरोळी, भीमाने ठोकलेली गर्जना जी होती इतकी मोठी होती, एवढी भयंकर, ते वीज कडाडल्याप्रमाणे, आणि त्या आकाशालाच तडे जायला लागले. दॅट द स्काय क्रॅक्ड. दिस इज ऑल्सो टाइप ऑफ एक्झॅगरेशन. इट मीन्स दॅट ही रोअर्ड लाऊडली. दिस थिंग वी कॅन अंडरस्टँड फ्रॉम द सेंटेन्स. या वाक्यातून एकच गोष्ट आपल्याला समजते, तो आवेशाने, द्वेषाने, फार मोठ्याने, म्हणजे रोर्ड, तो आरोळी ठोकला थोडक्यामध्ये आणि गर्जना केला. अशा पद्धतीने याच्यातून फक्त ही गोष्ट सांगण्यासाठी त्याने आकाशाला तडा गेला. अशा पद्धतीने त्याला ओव्हर स्टेटमेंट केलेलं आहे, म्हणून ते एक्झॅगरेशन आहे. यू आर ब्राइटर दॅन द शायनिंग स्टार. इट इज हायली इम्पॉसिबल.
यू आर ब्राईटर दॅन द शायनिंग स्टार. आता एखाद्याला तू तेजस्वी आहेस, तुझं रूप छान आहे असं म्हणण्यासाठी यू आर ब्राईटर दॅन द शायनिंग स्टार म्हणलं. जो स्टार आहे, चमकणारा जो स्टार आहे त्याच्यापेक्षाही तू देदीप्यमान आहेस, चमकणारा आहेस, अशा पद्धतीनं अतिशयोक्ती केलं. आणि बऱ्याच लोकांना अतिशयोक्ती करून स्तुती केली तरीही आवडते. त्यांना माहीत असते हा जो काही बोलत आहे त्याप्रमाणे मी नाही. आय एम नॉट ॲज ही इज टेलिंग, देन ऑल्सो ही लाईक्स टू लिसन. सो एक्झॅगरेशन इज ऑलवेज टू प्रेज समवन, टू टेल समथिंग मोर दॅन इट इज. जेवढं आहे त्यापेक्षा अधिक काहीतरी सांगणे, एखादी कल्पना, एखादी आपल्या मनात आलेला विचार एखादा आहे अशी गोष्ट आपण थोडंसं फुगवून सांगतो. एखाद्याने छोटं काम केलं आणि दुसऱ्याला सांगलं ना फार मोठं काम केलं तर त्याला थोडं अधिक बरं वाटते. आणि हा फक्त एकमेकांना खुश करण्याचा प्रयत्न आहे. दिस इज टाईप ऑफ द पोईम, दिस इज टाईप ऑफ द फिगर. हा एक अलंकाराचा प्रकार आहे. याच्यानंतर आपण पुढे आणखी एक प्रकार पाहणार आहोत, तो आहे आयरणी. तर हा झाला हायपरबोले आणि याच्यानंतर आयरणी पाहूया. टेक अ स्क्रीनशॉट. Let us see the next figure of speech, and the name of this figure of speech is irony. तर आयरणी म्हणजे काय असते की याच्यामध्ये बाहेरून स्तुती केलेली असते परंतु आतून मात्र उपहास असतो. याला व्याज स्तुती असे म्हणतात किंवा याला वक्रोक्ती अलंकार म्हणतात. वक्रोक्ती किंवा व्याज स्तुती अलंकार मराठीमध्ये, आणि इंग्लिशमध्ये आपण आयरणी असं म्हणतो. एखाद्याची जेव्हा आपण थोडीशी टर उडवतो, टवाळी उडवतो, टिंगल करतो, म्हणायचं असते आपल्याला एक आणि म्हणतो दुसरंच, हां तू फार शहाणा आहेस, फार शहाणा आहेस तू, म्हणजे शहाणा आहेस नाही, तुझ्या एवढा मूर्ख कोणीच नाही असं म्हणायचं असते, पण तू मूर्ख आहेस म्हणत नाही, तू फार शहाणा आहेस असं आपण म्हणतो ना. म्हणजे बोलायचं असते एक आणि अर्थ त्याच्या विरुद्ध काढायचा असतो. अशा परिस्थितीमध्ये आपण आयरणी हा अलंकार वापरतो. आणि म्हणून ऑपोजिट आयडियाज आर ब्रॉट टुगेदर फॉर रिडिक्यूल. रिडिक्यूल म्हणजे टर उडवणे, टिंगल उडवणे, टवाळी करणे, एखाद्याला टोचून बोलणे, त्याची निंदा करणे, त्याचा उपहास करणे, अशा अर्थाने रिडिक्यूल. तर एखाद्या शब्दातून काही लोकांना नेहमी इतरांची टिंगल करणे आवडते. दे रिडिक्यूल, दॅट इज नॉट द गुड थिंग बट दे रिडिक्यूल द अदर, दॅट इज द बॅड हॅबिट. आणि या अलंकाराचा उपयोग बाहेरून स्तुती, वरून पाहणाऱ्याला वाटते वा वा माझी किती स्तुती व्हायली असं, परंतु त्याला कळते आपण तर एक स्तुती करतो, बाकीचे लोक हसायला लागतात, आणि ज्याची स्तुती करतो आपण खोटी खोटी तो मात्र नक्कीच तोंड लहान करतो. पण आतून उपहास निंदा करण्यासाठी केला जातो. ह्या वाक्यात कथन केलेला अर्थ अगदी उलटा असतो. हे महत्वाची गोष्ट आहे. पहा, थँक्स फॉर मिसलिडिंग माय सन, नाव मदर इज टेलिंग टू हर सन. आई तिच्या मुलाला म्हणते थँक्स फॉर मिसलिडिंग माय सन. आता आई जर म्हणत असेल थँक्यू बिकॉज यू हॅव मिसलीड मी, यू हॅव बीन मिसलीडिंग मी, आणि तू मला आतापर्यंत मिसलीड करत गेलेला आहेस, म्हणजे योग्य पद्धतीने नाही, चुकीच्या पद्धतीने आपण चुकीचं मार्गदर्शन केलं. आणि आईला तरी कमीत कमी मुलाकडून ही अपेक्षा नसते की आपल्या मुलानं आपल्याला फसावं, आपल्याला चुकीचं मार्गदर्शन करावं, त्यानं असं असं सांगलं आणि असं सर्व केल्याबद्दल थँक्यू, तुझे आभारी आहे, म्हणजे तू मूर्ख आहेस, तुला कळत नाही कोणातला मिसलीड करावे आणि तू मलाच केलास असा अर्थ त्याच्यातून होतो. परंतु इथं थँक्स फॉर मिसलीडिंग माय सन असं ती आई म्हणते. म्हणजे जो अर्थ आहे वरवर दिसणारा त्याने तिला मिसलीड केले, चुकीचा अर्थ सांगितला, गैरसमज केला, वेगळ्या मार्गाने नेला, आणि त्यामुळे ती धन्यवाद त्याचे मानली, आभार मानली, असं होणं शक्य नाही. तो विरुद्ध अर्थ आहे. म्हणून हा प्रकार जो आहे हा आयरनीचा प्रकार आहे. द लीडर कॅन नॉट बी पनिश्ड फॉर हिज क्राईम. लीडरला त्याच्या क्राईममुळे, त्याच्या गुन्ह्यामुळे त्याला
पनिशमेंट मिळत नाही, ही कॅन नॉट बी पनिश्ड, त्यांना शिक्षा मिळत नाही, कारण ॲज ही इज ॲन ऑनरेबल पर्सन, त्याचं कारण असं आहे की तो ऑनरेबल पर्सन आहे. असं असते का? ऑनरेबल पर्सन जर एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा होते, परंतु लीडरला मात्र नक्कीच होत नाही. याला कारण त्यांनी जस्टिफाई करण्यासाठी, याला सपोर्ट करण्यासाठी सांगलं, तो ऑनरेबल पर्सन असतो म्हणून तर त्यांना शिक्षा होत नाही. तर तुम्हाला माहीत आहे ते ऑनरेबल असतात का? पुढे पहा, म्हणून हा प्रकार कोणता आहे? आयरनी. नो डाऊट ER मीन्स YE, E मीन्स YOU, यू ओल्ड लँग्वेजमध्ये, आर्काइक लँग्वेजमध्ये E म्हणतात. नो डाऊट ye आर द पीपल अँड विजडम शाल डाय विथ यू. आणि कोणीतरी कोणाला तरी टोचून बोललेलं वाक्य आहे. नो डाऊट, काही शंकाच नाही यामध्ये. यू आर द पीपल अँड विजडम, तुम्ही असे लोक आहात, मूर्तिमंत तुम्ही, शहाणपणानंच आकार घेऊन तुम्ही तयार झालात की काय? तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, अक्षरशः तुम्ही शहाणपणच आहात. अँड दॅट विजडम शाल डाय विथ यू, जेव्हा तुम्ही संपाल तेव्हा शहाणपणे तुमच्यासोबतच निघून जाईल. तुम्ही इतके शहाणे आहात. म्हणजे जणू काय त्या शहाणपणानं तुमच्या रूपातच प्रकट झालं. तुम्ही इतके शहाणे आहात आणि तुम्ही गेल्यानंतर आता या जगाला मार्गदर्शन कोणी करणारं राहणार नाही, तुमच्यासोबत शहाणपण सुद्धा मरून जाईल. अशा पद्धतीने बोलून या ठिकाणी थोडीशी त्या समोरच्या व्यक्तीची टिंगल उडवलेली आहे आणि त्याला थोडं उपहास केलेला आहे. आणि या वाक्यातून मात्र आयरनी हा अलंकार व्यक्त होतो. A traffic cop, cop means police. A traffic cab gets his license suspended. आणि जो ट्रॅफिक नियंत्रण करण्यासाठी जो पोलीस असतो, रहदारी पोलीस जो असतो, त्याचं लायसन्स सस्पेंड करण्यात आलं, कॅन्सल करण्यात आलं. कशामुळे? बिकॉज ऑफ अनपेड पार्किंग तिकीट्स. आता तो दुसऱ्यांनाच कुठं गाड्या उभा कराव्या, कुठं करू नये हे सांगतो. आता याचीच गाडी पार्किंग केल्यानंतर यालाच दंड कोण लावणार आणि याचं लायसन कोण सस्पेंड करणार? तरी परंतु हे थोडंसं टिंगल उडवणे आहे. अ ट्रॅफिक कॉप गेट्स हिज लायसन्स सस्पेंडेड बिकॉज ऑफ हिज अनपेड पार्किंग तिकीट्स. ही डिड नॉट पे पार्किंग तिकीट, सो हिज लायसन वॉज सस्पेंडेड इन दिस वे. इट इज सेड. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ एन आयरनी. A pilot has a fear of heights. This is laughable thing. रिडिक्युलस थिंग, हास्यास्पद गोष्ट आहे. अ पायलट हॅज अ फिअर ऑफ हाईट. एक पायलट आहे, त्याला नेहमी विमान घेऊन आकाशात उडावं लागते आणि त्याला उंचीची भीती वाटते. ज्याला उंचीची भीती वाटते, उंचावर जाण्याची भीती वाटते, तो पायलट कसा होऊ शकतो? म्हणजे थोडक्यात इथं एक विरोधाभास अलंकार केल्यासारखं, त्यातून विरोधी गोष्ट पण अपोजिट सांगायची आहे. दिस इज नॉट द अँटिथेसिस बट इट गिव्स द अपोजिट आयडिया. व्हॉट एव्हर इज सेड हिअर ॲक्च्युअली इट्स मीनिंग इज अपोजिट. अर्थ मात्र याचा अपोजिट आहे. हे थोडक्यात उपहास करणं आहे. म्हणून या ठिकाणी सुद्धा हा आयरणी अलंकार आहे. आय नो यू आर व्हेरी क्लेव्हर. आय नो यू आर व्हेरी क्लेव्हर मीन्स ॲक्च्युअली नो वन इज प्रेझिंग हिअर टू एनी वन. इथं कोणी कोणाची स्तुती करत नाही. वरवर दिसताना आय नो, मला माहीत आहे, यू आर व्हेरी क्लेव्हर, तू खूप हुशार आहेस, तू किती हुशार आहेस ते मला माहीत आहे, असा अर्थ आहे. म्हणजे तू अजिबात हुशार नाहीस, तुझ्या एवढा मूर्ख तूच आहेस असं म्हणायचं आहे. म्हणून तिथं काय म्हणलं? आय नो यू आर व्हेरी क्लेव्हर, तू खूप हुशार आहेस, मला माहीत आहे. आता याच्या पुढे काही सांगण्याची गरज नाही. न सांगता त्याला समजून जाईल याला काय म्हणायचं. हा रागात आहे, आपलं चुकलेलं आहे आणि म्हणून आपल्याला तो जास्त शहाणा म्हणत आहे, तोंडावर शहाणा म्हणत आहे, पण मधून मात्र आतून मात्र त्याला म्हणायचं आहे की मूर्ख आहेस, असा उलट अर्थ होतो. म्हणून या ठिकाणी आयरणी हा अलंकार आहे. दे कॉल मी इंडियन अब्रॉड बट इन माय ओन लँड आय डोंट नो हू ॲम आय. आणि हे एका कवितेतील ओळ आहे. दे कॉल मी इंडियन अब्रॉड. भारतामध्ये सुद्धा भारतीय परदेशी झाला तो. कसा आहे परदेशी? अनेक स्टेट्स आहेत आणि आपल्या भारतामध्ये सवय असे आय एम इंडियन म्हणण्याऐवजी काय म्हणतो, एक म्हणतो आय एम महाराष्ट्रीयन, एक म्हणते आय एम तमिळियन, कोणी म्हणते आणखी कोणत्या राज्याचा असला त्या राज्याचा आय एम पंजाबी, मग वेगवेगळ्या राज्याचा, किंवा दुसरा म्हणतो तो पंजाबचा आहे, पंजाबी आपला नाही इथला, आणखी दुसरा कुठला तरी आहे. म्हणजे तो इंडियन आहे म्हणण्यापेक्षा अशा पद्धतीने जर तो महाराष्ट्रीयनच म्हणला, पुन्हा त्याच्यामध्ये पुन्हा फाटे फोडायला लागतात. हा महाराष्ट्रीयन आहे परंतु हा ब्राह्मण आहे, हा आणखी दुसरा कोण आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा उपप्रकार पाडल्या जातात. नेमकं त्याला कळत नाही. त्यावेळेला तो कवी म्हणतो हू ॲम आय.
व्हॉट इज माय आयडेंटिटी, माझी आयडेंटिटी नेमकी काय आहे, मी भारतातच असा परकीय परदेशी आहे की काय, मी भारतीय आहे का नाही, म्हणून दे कॉल मी इंडियन अब्रोड, भारतात असून सुद्धा मला भारतीय समजत नाहीत, बट इन माय ओन लँड हू ॲम आय, मी कोण आहे मला कळत नाही, म्हणजेच त्याला आय एम इंडियन असं म्हणून घ्यायचं आहे, पण लोक ते म्हणत नाहीत. इथं सुद्धा आयरणी अलंकार आहे. A fire station burns down. Now, a fire station burns down. इथं सुद्धा विपरीत अर्थ आहे. फायर स्टेशन आहे अँड इट बर्न्स डाऊन, एक्सटिंग्विशिंग, आणि तिथं अग्निशामक दलाच्या गाड्या असतात, त्यांनी दुसऱ्याचे सर्व आग बुझवण्याचं कार्य करतात आणि त्यांचीच आग बुझवण्याचं जे स्टेशन आहे तेच जळायला लागलं म्हणलं तर हा उलट अर्थ होतो. अशा पद्धतीने आपण आज 2 प्रकार पाहिलेले आहेत. एक आहे हा आयरणी, याच्या अगोदरचा हायपरबोली, अँड लेट अस रिमेनिंग पार्ट इन द नेक्स्ट व्हिडिओ.